नितीन नबीन हे भाजपचे आता नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष असणार आहेत। राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष पदावर नबीन यांची नियुक्ती करण्यात आली। या क्षणाची महत्त्वाची बातमी, नितीन नबीन हे भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष असणार आहेत। या संदर्भातील एक परिपत्रक भारतीय जनता पक्षाच्या वतीने जारी करण्यात आले। राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष पदावर आता नितीन नबीन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे, नवी मुंबईतील आरक्षित भूखंड वाचवण्यासाठी मनसेनं बाईक आणि कार रॅली काढली। नेरूळ सेक्टर 28 मधील आरक्षित भूखंड वाचवण्यासाठी मनसेची ही रॅली आहे। नेरूळ सेक्टर 28 मध्ये उद्यान, मैदान, पोलीस ठाणे, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग केंद्रासाठी आरक्षित असलेला भूखंड सिडकोनं गामी बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट घातल्याचा आरोप आता मनसेकडून गेल्या काही दिवसांपासून करण्यात येतोय। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असा इशारा मनसेने दिलाय। जर बोर्ड लावायला पैसे नसतील तर पुढच्या काही 2-4 दिवसात चिल्लर जमा करून ती आयुक्तांना भेट देणार आहोत। आज एक इशारा रॅली आम्ही नेरूळ पूर्व पश्चिम मधून काढली, जेणेकरून लोकांमध्ये या भूखंडाच्या आरक्षण हटवून भूखंड विकल्याची एक जनजागृती व्हावी। मोठ्या संख्येने बाईक असतील, 4 व्हीलर असतील, सर्वसामान्य नागरिक सुद्धा, अनेक तरुण मुलं ज्यांचं वयोगट अजून 18 नाहीये ती तरुण मुलं सुद्धा सहभागी होती। कुठल्याही परिस्थितीत बिल्डरला, सिडकोला हा प्लॉट आम्ही जाऊ देणार नाही आज संकल्प करून ही इशारा रॅली आज संपलेली असली तरी पुढच्या काही दिवसात या भूखंडाच्या संदर्भात सन्माननीय राजसाहेबांना भेटून त्यांनी स्वतः सुद्धा मुख्यमंत्र्यांशी बोलावं अशी मागणी आम्ही करणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।